हक्क तिथेच दाखवायचा असतो जिथे आपल्या भावनाला आणि शब्दाला किंमत आणि कदर असते बरे का. नाही तिथे हक्क दाखवला तर लोक त्याचा गैरफायदा आणि गैरसमज करून घेत असतात. त्यामुळे हक्क नेहमी तिथेच दाखवायचा जेव्हा त्याला ते किंमत वगैरे असते. चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात. हाय हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला, तर उन्हाळा चालू आहे, कोण कोण मस्त थंडगार आईस्क्रीम खायला लागलं सांगा. आता मी आईस्क्रीम घेते, पण कोणतं घेते सांगते, आणि माझ्या फ्रीजची काय अवस्था झाली हे पण मला तुमच्यासोबत शेअर करायचे. तर मी तुम्हाला सर्वात अगोदर माझ्या फ्रीजची अवस्था दाखवते बघा, तेव्हा तिथून पुढे मी व्हिडिओ कंटिन्यू करते. ओके, हे माझ्या फ्रीजची अवस्था वरच्या बाजूची. ओके, सगळं ना हे बर्फाचं इतकं हे झालंय. हे बघा, बॉटल जरी ठेवली तरी नॉर्मली लगेच बर्फ तयार होतो, घट्ट झालं एकदम. आता हे आईस्क्रीम होतं, खूप दिवस झालं आणलेलं होतं, चाललेलं दुपारी खायचं, सकाळी खायचं, संध्याकाळी खायचं, निवांत वेळ काढून खायचं. पण आपल्या मागेण्यासारखं धावपळ असते, आपल्याला काही वेळ भेटतच नाही. पण फायनली म्हटलं आता वेळ काढायचा आणि आता आईस्क्रीम खायचं म्हणजे खायचं म्हटलं. तर कधीही काय व्हायलं होतं, संध्याकाळी खाऊयात म्हणून तसंच राहिलं होतं, सकाळी खायचं म्हणून तसंच राहिलं होतं, आणि निवांत काय वेळ भेटत नव्हता. पण निवांत वेळ भेटणारच नाही आहे, धावपळीमध्येच आपल्याला खावं लागेल. कारण असं काही निवांत वेळ काढायचा आणि हे करायचं म्हटलं तर कधीच कुठली गोष्ट शक्य नसते. आणि कुठलेही ब्लॉग तुम्हाला मी खूप धावपळीच्या गोष्टीमध्येच हे करून शेअर करून दाखवत असते. कुठलं काही नवीन गोष्टी तुम्हाला शेअर करायचं म्हटलं तर मला वेळ वगैरे काढावा लागतो आणि तेव्हा व्हिडिओ शूट करावा लागतो. आज म्हटलं निवांत असं शांत बसूयात, थंडगार असतं, आईस्क्रीम वगैरे खाऊयात. आणि बघा हे कसं झालंय, हे पूर्ण बाजूनी बर्फ झालाय. आणि आईस्क्रीम म्हटलं की मग आमचा राज जरा जास्तच हॅप्पी होतो. आणि हे आईस्क्रीम मला खूप आवडतं बरं का. ह्याच्या अगोदर मी वेगवेगळे आईस्क्रीम ट्राय केले तर, पण हे आईस्क्रीम जे आहे जरा स्पेशल पार्टनरला चॉईस करून मागवलेले होते. कारण ही खूप आईस्क्रीमबद्दल मी ऐकलं होतं आणि असं घरी आणून मी कधी खाल्लं नव्हतं. अमोल चॉकलेट, बघूयात आपण एकदा ट्राय करून कसं लागतं. थंड लागायला ना, इथे पण पाणी लागलं है ना. थंड वाटायला पण खूपच. हा, कसलं गरम आहे बाहेर आणि आईस्क्रीम खायची मग मजाच वेगळी आहे काहीतरी. आमचा राज बघा इकडे कसा बसलाय वेट अँड वॉच करत, नाचायला लागला मस्तपैकी. तो पण काढू आपण आईस्क्रीम अगोदर, कारण मलाही राहत नाहीये. सांगते पुढे तुम्हाला काय झालं आईस्क्रीम बद्दल, ते काढते अगोदर बॉक्स. इकडंच मी खाऊन टाकते. राजला मी नॉर्मली म्हटलं फक्त आईस्क्रीम खायचं म्हटलं, राज इकडे वाटी चम्मच घेऊन रेडी बसलाय. आता पाणी येणारे गेलाय तो माझ्यासाठी थंड, मी ओपन करते तोपर्यंत. थंड झाले पूर्ण, मला पण काढता येत नाही. एक मिनिट मोबाईल साईडला ठेवतो थोडं. पूर्ण बर्फ म्हणजे बर्फ झालाय. फायनली आपलं आईस्क्रीम. जास्त कुलिंगमुळे असं झालं बरं का, जास्त कुलिंग आहे वरच्या साईडला आणि पूर्णच आणून पण झालं होतं थोडंसं, 2-3 दिवस झालं वाटतं. मग माझ्याकडे काय आईस्क्रीम काढायचं नाही आहे, पण ह्याच्यानेच काढणार आहे मी. चला काढून घेते मला आणि राजला. उन्हाळ्यामध्ये आईस्क्रीम खाण्याची एक वेगळीच मजा असते बरं का. आणि मला थंडीच्या दिवसामध्ये जितकं चहा लागत नाही ना, तितकं मला जास्त आईस्क्रीम लागतं. तुम्ही मला दुपारी, संध्याकाळी, सकाळी कधीही द्या थंड पेय, थंड खाण्यासाठी. उन्हाळ्यामध्ये मला खूप आवडतं, कारण धावपळ आणि दगदगीमुळे मला जरा उष्णतेचा खूप त्रास होतो आणि चिडचिड खूप होते बरं का. त्यामुळे मला थंड खूप आवडतं. पण असं कधी कधी होतं, ज्या दिवशी मी आईस्क्रीम आणलं त्या दिवशी खात नाही. तर असं कधी कधी होतं, जेव्हा मी आईस्क्रीम आणले ना तेव्हा मी खात नाही. त्याचं कारण काय माहिती का, आता मी आणलेली असते कधीतरी दुपारी येते वेळेस, माझं काय असतं निवांत कामं वगैरे करून सगळे कामं आवरल्यानंतर मग आईस्क्रीम खाऊयात, मग एन्जॉय करूयात, मस्त एन्जॉय छान असं आईस्क्रीम करूयात असं मला वाटतं. पण
त्यावेळेला असं होतं की ते मला निवांत वेळच भेटत नाही, त्या दिवशी पण भेटत नाही, दुसऱ्या दिवशी पण भेटत नाही. दुपारी आलं की मग दुपारचे कामं वगैरे करायचं, लगेच जायचं शॉपला वगैरे, प्लस संध्याकाळी आलं की मग संध्याकाळचे कामं वगैरे असतं. सकाळी उठलं की परत माझं कंटिन्यू रुटीन वगैरे चालू असतं. मग त्यामुळे याच्याकडे काही लक्षात देणं होत नाही. मग खूप सारा मूड ऑफ होऊन जातो. कधी कधी मग रागात पाहते त्याला तसंच ठेवून जाते. आईस्क्रीमवर सुद्धा राग काढते, पण कधी जरा जास्तच प्रेम येतं. तर तुमचं सर्वात जास्त फेवरेट कोणते सांगा? माझं बटरस्कॉच आणि फर्स्ट म्हणजे चॉकलेट आईस्क्रीम. केकही माझा जास्त सर्वात चॉकलेट आणि बटरस्कॉचमध्येच आहे. पण जेव्हापासून मी स्वतः केक बनवते, होममेड केकची ऑर्डर वगैरे घेते. अगोदर इतकं काय असं होममेड केक खात नव्हती मी बाहेरचं, तुम्हाला माहिती नसेल. मी होममेड केकची ऑर्डरसुद्धा घेते आणि केकसुद्धा बनवत असते आणि क्लास असतात आपले. आता स्लोली आहे, स्टॉप आहे तसं म्हटलं तरी चालेल. तर आता मी जेव्हापासून स्वतः ऑर्डर वगैरे घ्यायला लागली आणि स्वतः केक वगैरे बनवायला लागले, त्यामधला आईस केकमधला ऑल फ्लेवर कुठलाही, त्यामध्ये स्ट्रॉबेरी, बटरस्कॉच, आईस्क्रीम, पायनॅपल, व्हॅनिला किंवा जितके पण फ्लेवर येतात ना, मिक्स फ्रूट म्हणा, जे काही फ्लेवर आहेत, ऑल आईस केकमधले फ्लेवर माझे आवडतात. ते पण मी स्वतः बनवलेला केक मला आवडतो. मला आत्तापर्यंत असं कोणाचाच केक बनवलेला आवडत नाही आहे, किंवा बेकरीतलाही आत्तापर्यंत मी केक खाल्लेला नाही आणि मलाही तो कधीच नाही आवडत. तर जेव्हापासून मी बनवते तेव्हापासून माझेच केक मी खूप आवडीने खाते बरं का. तर तुमच्यासोबत पण मी त्या रेसिपी वगैरे शेअर करणार आहे. अगोदरच्या चॅनलवरती पण मी केलेलंच आहे, या चॅनलवरती पण पुन्हा मी तुम्हाला सर्व केकची रेसिपी वगैरे नक्की शेअर करणार आहे. तर आता मी आईस्क्रीम मस्त असं खाऊन घेते. तुम्ही तुमचं सर्वात जास्त फ्लेवर आवडतं कोणतं आईस्क्रीमचं मला नक्की सांगा आणि केकचं पण सांगा. माझं आईस्क्रीम खाऊन झालेलं आहे. वाटी वगैरे साईडला ठेवलंय, म्हणजे हे बघा माझं झालंय पूर्ण. राजक्रीम दाखव, तोंड दाखव तुझं. काय काय वाटी दाखव. घाणेरडाय राजे एकदम. सगळं संपलंय त्या वाटीतलं वगैरे, तरी ना पूर्ण आणखीन चम्मचनी त्याला घासायचं लागलं. जसं का आता वाटीच फोडून खाणारे असं करायला लागलं. लहान मुलं असंच करतात बघता, एकतरी इकडे तिकडे सांडत असतात, व्यवस्थित खात नाहीत. एकतरी लहान मुलं व्यवस्थित खात नाही, सांडतात इकडे तिकडे असं करतात. डोक्यावरून घेऊन जाशील, डोक्यावरून घेऊन जाशील का? सांग ना. राजला काम लावलंय मी इकडे. आईस्क्रीम खाल्ले म्हटल्यास काम पण करावं लागेल ना. डोक्यावर ठेवशील माझ्या? बघा असं करतो राज. मम्मी आईस्क्रीम खाल्ल्या म्हटलंच काम तर करावंच लागेल. मी आणायचं काम केलं होतं, राजने ठेवायचं काम केलं आणि मस्त दोघांनी छान असं आईस्क्रीम एन्जॉय केले. बाहेर खूप सारं ऊन आहे, जेवण काय नाही करा वाटलं आज, आणि उष्णतेचा खूप सारा त्रास व्हायला होता, खूप सारं ऊन लागायला होतं. म्हणलं आज आईस्क्रीमच खाऊन घेऊ आणि शांत बसूया. कारण उन्हातून बाहेरून आलं ना, इतकी चिडचिड व्हायला लागले, इतकं ऊन लागायला लागले, सांगूच नका इतका त्रास व्हायला लागला. तर माझे तर बाकीचे कामं वगैरे पेंडिंग आहेत, ते मला सगळं कामं आवरून घ्यायचं आणि दुसरा एक ब्लॉग शूट करायचं होतं, ते पण मी करून घेतला. होता पर्यंत भरला होता. माहीच आहे तुम्ही तो मामा आहे, त्याच्या गाणं का करता तुम्ही असं म्हणलं ना. राजा म्हणतो मामा मी लहान बाळ आहे म्हणून तसं होत असतं म्हणे. इतका पण लहान नाही आहे की खूपच, म्हणजे खूप छोटा बच्चा आहे, खाता येत नाही आणि साठ ठेवता येत नाही असं नाही. खायचं खूप समजतं बरं का. खायची कशी समजते. आज ना जुन्या स्कूलचा युनिफॉर्म होता, हा अगोदरच्या स्कूलचा, तो घातलाय ना. मम्मी म्हटलं त्याला कशाला घातलंय, तर मला म्हणतोय मम्मा कशाला असंच वेस्ट ठेवायचंय, सध्या स्कूलला वगैरे सुट्ट्या आहेत ना, मग तर काही दिवस घालतो आणि नंतर फेकून देतो म्हणे. कारण मी खराब झालेले कपडे जास्त घरामध्ये ठेवत नाही. तर तो बोलत होता की मी थोडे दिवस घालतो मग आपण फेकून देऊयात, ते कशाला ठेवायचं म्हणे वेस्ट. तर कसं चाललंय तुमचा उन्हाळा वगैरे नक्की सांगा बरं. आणि मुलं पण खूप त्रास देतात का ते पण सांगा. मुलं पण त्रास द्यायलेत का सांगा. राजला तर रोज काही ना काही ॲक्टिव्हिटी घेण्याचा प्रयत्न करते. एक स्टार्टिंग ब्लॉग शूट करून तुम्हाला टाकलं होतं, जसं की 2-3 दिवस झाले होते स्कूलला सुट्ट्या लागून वगैरे, तेव्हा सांगितलं होतं मी ABCDचं आणलं होतं त्याच्या ॲक्टिव्हिटीसाठी, ते तुमच्यासोबत शेअर केलं होतं. त्यानंतर खूप सारे ॲक्टिव्हिटी घेतले. पण राज जसा स्कूलला होता ना, जसं स्कूलला असते जसा अभ्यास करायचा ना,
तसं आता खरंच बिलकुल करत नाही आहे. तुमचे पण मुलं असं करतात का सांगा. असं म्हटलं ना की कर अभ्यास वगैरे तर तो बोलतो मम्मा सध्या सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि आम्हाला मॅमनी सांगितले की थोडं खेळायचं, थोडं अभ्यास करायचं आणि थोडं मम्मा पप्पाला सतवायचं असं सांगितलं म्हण त्यांच्या स्कूलमधून. तर त्याने जसं सांगितलेलं आहे तसं फॉलो करतो म्हण. हां, त्याच्यामुळे थोडंसं खेळतोय, थोडासा अभ्यास करतो आणि थोडंसं सतवतोय. पण मला वाटत नाही हा थोडासा सतवतोय, खूप सतवायला लागलाय बरं का, खूप म्हणजे खूप. 50-50 नाही आहे, त्याचा त्रास खूप द्यायला लागलाय. अभ्यासामध्ये इतकं लक्ष नाही आहे जितकं स्कूलमध्ये असल्यानंतर लक्ष असायचं तसं. आणि जसं स्कूलला असताना टायमिंगवर सगळं उठायचं, झोपायचं, ज्या काही गोष्टी आहेत त्या टायमिंगवर करायचं ना, तसंही करत नाही आहे. टायमिंगवर कुठलीच गोष्ट करत नाही आहे. कधी झोपतोय, कधी उठतोय, है ना राज? हां म्हणतो तिथून आणखी. तर आता शिस्त लावावी लागेल. आत्ताच म्हणजे स्कूल चालू व्हायच्या पुढं ना यांना टायमिंगवर झोपणं, टायमिंगवर उठणं, टायमिंगवरती जेवण वगैरे या सगळ्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं. नाहीतर काय होतं माहिती आहे, स्कूल चालू झाली, मॉर्निंगला सकाळी लवकर वगैरे उठायचं असतं. मग तेव्हा हे उठत नाही. मग टिफिन रेडी करायचा आपण, का ह्यांना उठवण्यामध्ये वेळ घालायचा, का बाकीचे कामं वगैरे आवरायचे. आपल्याला पण जर आपण जॉब वगैरे करत असाल, आपल्यालाही जायचं असेल तर आपली पण घाई वगैरे होते आणि तिकडे पण जायला आपल्याला घाई होते. ह्यांच्या स्कूलचा पण टायमिंग होतो, टिफिनचा पण टायमिंग होतो, घरात स्वयंपाक वगैरे आवरायचा असतो मेन. आणि दुसरे कामं राहिले तर आपण नंतर करू शकतो, पण टिफिन, स्वयंपाक ह्या गोष्टी आहेत ना, सकाळच्या अगोदरच्या कारूचे कामं वगैरे करून घ्यायचं तर टायमिंग अगोदरच करायला पाहिजे. ह्या सगळ्या कामाला लेट होतो. तशी तर माझी काही शिस्त बिघडत नाही जेव्हा स्कूल वगैरे चालू असते, कारण अगोदरच मी रुटीन लावून ठेवलेलं असतं. उद्याच्या दिवसाचं रुटीन कसं करायचं, कधी उठायचं, कधी झोपायचं, किंवा उद्या स्वयंपाक वगैरे काय करायचं, त्याच्या भाज्या वगैरे निवडणं, या सगळ्या गोष्टी मी अगोदरच करून ठेवलेल्या असतात. त्यामुळे इतकं काही जड जाणार नाही. पण तसंही सुट्ट्या संपायच्या पुढं सवय लावणं खूप महत्त्वाचं आहे. आता सध्या ठीक आहे, बेशिस्त पाहायला लागले तर उन्हाळ्यामध्येच एन्जॉय करतात आणि लहानपणाचा उन्हाळा जेवढं एन्जॉय करण्यामध्ये येतो तेवढं मोठं नाही. आता तो फर्स्टला म्हणून इतकं काय वाटत नाही आहे. पण जसा जसा त्याचा अभ्यासक्रम वगैरे वाढेल, जसं तेव्हा पण त्याला वेळ खूप कमी भेटेल ना. आणि आहेत काही दिवस म्हणून मी पण थोडंसं इग्नोर करते की ठीक आहे जाऊ दे, आता थोडंसं खेळतात वगैरे. कारण आता जसं जसं मोठं होईल तेवढं आपण त्यांना खेळण्याकडे लक्ष नाही देऊ देत. आपण अभ्यास करतो आणि स्वतः होऊनच समजदार मुलं असतात. स्वतः होऊनच त्यांचा अभ्यास जितका पेंडिंग पडतो ना तेवढं ते कवर करण्याचा प्रयत्न करतात. तर इतका लोड नाही घेत मी. सध्या आहे थोडंसं सुट्ट्या तरी एन्जॉय करू देते. तर हा ब्लॉग मी इथंच संपवते. कसं वाटतं राजच्या माझ्या गप्पा आणि माझा ब्लॉग कसा वाटतो ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगायचं. आणि जसं जसं मला वेळ भेटेल, जसं मी घरी निवांत राहील ना, तेव्हा तुमच्यासोबत छान अशा गप्पा मारेल, नवीन काहीतरी ॲक्टिव्हिटी, नवीन काहीतरी ब्लॉग नक्कीच घेऊन येईल. तर हा कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूयात पुन्हा अशाच व्हिडिओमध्ये आणि छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. आईस्क्रीम खाल्ल्यामुळे खूप थंड असं डोकं झालं आणि पोटात पण खूप थंड वाटतं बरं का. बाय बाय.